जगाला प्रज्ञाशील करुणाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपण खीर रेसिपी करणार आहोत। त्यापूर्वी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते। बऱ्याच ठिकाणी बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी ही तांदळाची खीर केली जाते। त्यानंतर मस्तपैकी बुद्ध वंदना होते, दीप प्रज्वलित होतात, पांढरे शुभ्र कपडे घातले जातात आणि ही जी खीर आहे ती सर्वांना दान केल्या जाते। यालाच खीरदान सुद्धा म्हणतात। तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने खीर करायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तर इथे मी तुम्हाला साहित्य अगदी थोडक्यात सांगते। तर इथे बघा छान असा सुगंधित तांदूळ जो आहे तो घ्यायचा आहे आणि इथे मी तो थोडासा भिजू घातलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी 1-1.5 तास भिजू घातला तरी चालतो, जास्तही आपल्याला त्याला भिजू घालायचा नाहीये। तर मस्तपैकी तांदळाची खीर करतात आणि छान त्याला भिजून घेतलं की ती शिजायला लवकर सोपी पडते। त्यासाठी इथे आपण हा तांदूळ भिजून घेतलाय, अर्धी वाटीच घेतलेला आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तर ड्रायफ्रूट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। यामध्ये बघा मी 4-5 बदाम घेतले, 4-5 काजू घेतलेत आणि 4-5 पिस्ता घेतले। जास्तही ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालणार नाही आहोत। त्यानंतर आपण इथे खीरसाठी छान असा सुगंध फ्लेवर येण्यासाठी मस्तपैकी वेलची घालणार आहोत। त्याचबरोबर चारोळ्या ज्या आहेत त्या या खीरमध्ये खूप छान लागतात। त्याचबरोबर छान आपण साजूक तुपातली करणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण हे जे तांदूळ आहे ते आता व्यवस्थित धुवून घेणार आहोत, यातलं पाणी काढून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी मिक्सरमधनं ते जाडसर वाटून घेणार आहे। तर याप्रमाणे आपण छान तयार भातापासून सुद्धा खीर केलेली आहे आणि ती फार इन्स्टंट खीर आहे। तिचं सुद्धा लाईव्ह आपल्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही बघू शकता। तर आता हे तांदूळ जे आहे ते आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। तर याप्रमाणे बघा आपण आता हे तांदूळ छान असे धुवून कोरडे केलेले आहेत आणि हे आता आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घेणार आहोत। छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलंय। आता याच्यामध्ये हे तांदूळ जे आहे आपल्याला अगदी पाणी न टाकता थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तरच तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं जाडसर फिरवून घ्या। चला आता मी हे फिरवून घेते। मिक्सरमधनं छान असं फिरवून घेतलंय। इथं बघू शकता छान बऱ्यापैकी ओलसर आहे। जर तुम्हाला यामध्ये पाणी किंवा दूध घालून फिरवायचं असले तर ते सुद्धा तुम्ही अगदी सहज फिरवून घेऊ शकता। थोडंसं गरम दूध घालून मस्तपैकी हे तांदूळ जाडसर फिरवून घ्या। त्यानंतर आता इथे आपण हे जे ड्रायफ्रुट्स आहे त्याचे सुद्धा बारीक कूट करून घेणार आहोत। याला खलबत्त्यामध्येच मी कुटून घेणार आहे। त्याचबरोबर चारोळी जी आहे ती आपण अख्खीच टाकणार आहोत आणि त्यानंतर वेलचीची पावडर सुद्धा, तर ती आपण करून घेतोय। हे साहित्य सर्व तयार झालेलं आहे। जसे की आपण ड्रायफ्रूट छान असे जाडसर कुटून घेतले, त्याचबरोबर चारोळी जी आहे ती आपण तशीच टाकणार आहोत। वेलचीची पावडर करून घेतली आणि आपण हे जे भिजून घेतलेले थोडेसे तांदूळ आहे त्याला सुद्धा मिक्सरमधनं जाडसर करून घेतले। आता याच्यासाठी आपल्याला तूप आणि साखर, दूध इतकं हे साहित्य लागणार आहे आणि त्यापासून मस्तपैकी आपण अशी ही तांदळाची खीर करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बघा आता एक छानशी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपण आता ही खीर तयार करणार आहोत। तर सुरुवातीला बघा ही खीर जी आहे ती आपण तुपातच तयार करायची आहे, कारण तुपामुळे याला खूप छान असा स्वाद येतो। जर तुम्हाला थोडंसं तूप आणि थोडंसं तेल वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता तूप छान गरम झालंय। आता याच्यामध्ये आपण हे जे तांदूळ मस्तपैकी भिजवून बारीक करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये परतायचे आहेत, म्हणजे यातला जो कच्चापणा आहे तो अगदी सहज चालला जाईल। तर इथे तांदूळ जो आहे मी आता परतून घेते। तर इथे बघा तुपावरती आपल्याला हा तांदूळ जो आहे अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा जो ड्रायफ्रूट छान असा बारीक केलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये थोडासा घालणार आहोत, कारण वर्ण सुद्धा आपल्याला ते घालायचं आहे। तर मस्तपैकी छान तुपामध्ये याला परतून घेतलं की लगेच आपण याच्यामध्ये गरम केलेलं दूध जे आहे ते इथे घालणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने हे जे गरम करून ठेवलेलं दूध आहे ते आपण याच्यात घालायचं आहे। आता ही खीर तुम्ही किती जास्त करताय त्यानुसार तुम्हाला दूध याच्यामध्ये घालायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान असं खीरला कलर आलेला आहे आणि आता आपण थोड्या वेळ हिला शिजवून घेणार आहोत। त्यापूर्वी यामध्ये बघा छान असे आपण हे चारोळ्या ज्या आहेत त्या सुद्धा थोड्याशा घालून घ्यायच्या आणि त्यानंतर वेलची पूड सुद्धा। तर इथे बघा मी वेलचीचे जे सालं आहेत ते सुद्धा थोडीशी यामध्ये घालते, कारण छान दिसतात, त्यामुळे इथे आपण ही घालून घेतलेली आहे।
आता इथे आपल्याला याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथे आपण अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही हे आपलं भरडा राहिलेला आहे तांदळाचा, त्याच्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपण याच्यात घालणार आहोत. हे मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी घातलंय आणि ते पाणी घालून याच्यामध्ये घालतोय. आता ही जी खीर आहे ना, छान तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे आणि छान घट्ट होईपर्यंत तिला शिजवायची आहे. मस्तपैकी घट्ट झाली की आपण ही खीरदान म्हणून करू शकतो किंवा तुम्ही घरी सुद्धा खाऊ शकता. तर बऱ्याच ठिकाणी बघा याच पद्धतीने ही खीर जी आहे केली जाते. तर बघा छान मस्तपैकी अशी घट्ट खीर जी आहे इथं तयार होणार आहे. चवीलाही खूप छान लागणार आहे. तर याच्यामध्ये आपण अजूनही साखर घातलेली नाही आहे. ज्यावेळेस छान अशी उकळून थोडेसे तांदूळ शिजले की त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपले बौद्धवासीय जे आहेत ते या पद्धतीने खीर करतात, दान करतात. खूप पुण्याचं काम आहे. त्याचबरोबर बौद्ध पौर्णिमा म्हटलं की अति उत्साहाने हा कार्यक्रम होतो. तर इथे खीर छान उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी खीर उकळायला लागलेली आहे आणि याच्यात आपण आता आवडीनुसार साखर घालणार आहोत. तर साखर जी आहे ते आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. बऱ्याच जणांना गोड आवडते, बऱ्याच जणांना कमी गोड आवडते. त्यासाठी आवडीनुसार साखर जी आहे ती आपल्याला घालायची आहे. तर बघा आता साखर छान अशी विरघळली की आपली ही खीर जी आहे खाण्यासाठी तयार आहे. आणि तांदूळ जो आहे तो सुद्धा खूप लवकर शिजून तयार होतो, कारण आपण तो अगोदर भिजू घातलेला आहे आणि छान त्याला बारीक करून घेतलेला आहे. त्यामुळे तो लवकर शिजतो, जास्त वेळ लागत नाही. पण ही खीर करताना अगदी कमी गॅसवरती करा, म्हणजे खूप छान अशी दाट होते आणि चवीलाही खूप भारी होते. तर आता खीर ही जी झालेली आहे आणि तांदूळ सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे, बघू शकता. मस्तपैकी घट्ट झालेली आहे. आता आपण एका वाटीमध्ये मस्तपैकीला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ही खीर जी आहे तुम्ही सर्वांना खाण्यासाठी पिण्यासाठी देऊ शकता. बघा किती सुंदर मस्तपैकी अशी खीर झालेली आहे. आणि छान अशी बौद्ध पौर्णिमेनिमित्त आपण ही तांदळाची खीर केलेली आहे. नक्कीच आवडली असेल तर लाईक करत चला आणि छान कमेंट्स करा. त्याचबरोबर बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्की या पद्धतीने ही खीर जी आहे ती ट्राय करून बघा. तर आता हे सर्व छान टाकून झालं की वरनं आपण थोडंसं ड्रायफ्रूट टाकूया. अगदी सजावटीसाठी टाकतोय, त्यासाठी इथे थोडीशी ड्रायफ्रूट जे आहे ते आपण बाजूला ठेवलेले होते ते इथे टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही खीरदानासाठी तयार होणारी खीर इथे मी करून दाखवलेली आहे. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करत चला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमो बुद्धाय.